शुभ दिवस. नमस्कार मित्रांनो. माझ्या या कानमंत्र चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅस्ट्रो झाल्यावर कोणती काळजी घ्यायची, कुठले उपाय करायचे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेत आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता कालच माझ्याकडे एक मित्र आला आणि तो मला म्हणाला, माझ्या पोटाने आज भारत बंद पुकारला आहे. पोटामध्ये जे काही जातं ते क्षणाचाही विलंब न करता लगेच बाहेर पडतं. मग मी त्याला म्हणालो, नेमकं काय झालंय? तर तो मला उलट्या होतात, जुलाब लागले. मग त्याला मी सांगितलं, तो काय कर, आजपासून नव्हे आतापासूनच नारळ पाणी किंवा लिंबू पाणी, मीठ साखरेचे पाणी दिवसातून 4 ते 5 वेळा पित राहा. नसेल किंवा तर मेडिकलमध्ये ORS पावडर मिळते, ती घेऊन ये आणि 1 लिटर पाण्यामध्ये ती पावडर टाकायची आणि ते पाणी दिवसभर प्यायचे. जुलाब थांबवण्यासाठी कोऱ्या चहामध्ये लिंबू प्या म्हटलं. आणि जर उलट्या लागत असतील, उलट्यासाठी अद्रकचा रस प्यायला सांगितले. आणि त्याने त्याप्रमाणे करायचे ठरवले. 2-3 दिवसाने तो परत माझ्याकडे आला आणि म्हणला की माझे उलट्या जुलाब पूर्णपणे बंद झाले आहेत. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की आज आपण प्रत्येकजण धावपळीच्या जीवनामध्ये यशाच्या किंवा पैशांच्या मागे धावत आहोत. नाही, ती एक गरज आहे हे मला माहीत आहे. सर्वांना त्याची गरज आहे. पण तरी देखील आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. कारण हा छोटासाच आजार नंतर गंभीर बनायला वेळ लागत नाही. जरी आरोग्य ही खरी संपत्ती असली, आरोग्य हीच खरी संपत्ती असली, हे जरी खरं असलं तरी आजाराबाबत जीवन सकारात्मक ठेवा, ही माझी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. आणि असे असेल, जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचे असेल तर आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी बदलणे गरजेचे आहे. न घाबरता आजाराबाबत बाहेर कसे पडायचे, याबद्दल या व्हिडिओमध्ये मी आपणास माहिती देत आहे. तेव्हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा गॅस्ट्रो या आजारावरती उपाय. गॅस्ट्रो हा पोट व आतड्यांचा संसर्ग आहे, हे लक्षात ठेवा. प्रथम यामध्ये मुख्यतः उलट्या, जुलाब, पोटात दुखणे, ताप अशी काही लक्षणे दिसतात. आणि वेळीच जर काळजी घेतली तर हा आजार लवकर बरा होतो, लक्षात ठेवा. तर नंबर 1चा उपाय ORS पावडर, जे मेडिकलमध्ये उपलब्ध असते. ते मेडिकल दुकानामध्ये आणून उलट्या आणि जुलाबासाठी झाले तर शरीरातील पाणी कमी होतं बघा. उलट्या आणि जुलाब झाले तर शरीरातील पाणी हे कमी होत असतं. आणि मग त्यासाठी ORS पावडर 1 लिटरमध्ये पाण्यामध्ये टाकायची आणि ते दिवसभर पाणी प्यायचं. किंवा मीठ, साखर आणि लिंबू यांचं पाणी दिवसातून 4 ते 5 वेळा प्यायला काही हरकत नाही. लगेच जुलाब थांबण्याला मदत होते. किंवा नारळ पाणी, लिंबू पाणी पिऊ शकता. ताक आणि दही हे प्रोबायोटिक्स यामध्ये असतात, ते पिणेही शरीराला चांगले आहे. पोटाला थंडावा मिळतो आणि विश्रांती मिळते. तांदळाचे पेज आवर्जून प्या. उलटी जुलाब लागल्यास तांदळाचे पेज हे आवर्जून प्या, याने देखील फायदा होतो. जुलाब थांबवण्यासाठी कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळा आणि ते चहा घ्या. दिवसातून 3 वेळा हे करा, तरी देखील जुलाब थांबण्याला मदत होते.
पोटाच्या इन्फेक्शनसाठी 1 लिटर उकळलेले पाणी घ्या. ते थंड झाल्यानंतर 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घ्या आणि हे पाणी दिवसातून 4 ते 5 वेळा प्या. शरीरातील चांगल्या जीवनाचे संतुलन राखण्यासाठी दही आणि ताक हे अत्यंत फायदा होतो. याने दही आणि ताक प्यायल्याचा फायदा होतो. फक्त कोणती काळजी घ्यायची तर मसालेदार, तेलकट, तुपकट असे अन्न खाण्याचे टाळायचे. कॉफी, दुधाचे पदार्थ हे सुद्धा बंद करा आणि मद्यपान बंद करा. जेवणापूर्वी व नंतर वॉशरूमचा वापर केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. नेहमी उकळून आणि गाळून पाणी प्या, जेणेकरून संसर्ग पुन्हा होणार नाही. गॅस्ट्रो संसर्गजन्य आजार असल्याने आजारी व्यक्तीच्या संपर्कातील वस्तू किंवा कपडे नियमित निर्जंतुक करा. ही काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा गॅस्ट्रो म्हणजे उलटी, जुलाब, ताप, थंड असणे, प्रामुख्याने उलटी आणि जुलाब आणि ताप. तुम्हाला किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला, नातेवाईकांना असा त्रास असल्यास हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. कारण ह्या गॅस्ट्रोची लागण शक्यतो पावसाळ्यामध्ये लागत असते. कारण पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रोचा आजार होण्याची शक्यता असते, दाट शक्यता असते. म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्ही ही काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा व्हिडिओ हा फायदेशीर आहे. तेव्हा लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.